जय शिवराय मित्रांनो, मी अक्षय काळे स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये। आज आपण कर्जमाफीबाबतची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी बघणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे की 1.5 लाखापर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे आणि ही कर्जमाफी फक्त 5 अटींवर माफ केले जाणार आहे। त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये या कोणत्या 5 अटी आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मित्रो, जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, अशा कोणत्या 5 अटी आहेत त्या आपण बघू। मुख्यमंत्र्यांनी असे स्पष्ट सांगितले आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी एक समिती या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे आणि ही समिती 5 अटींनुसार पात्र शेतकऱ्यांची निवड करणार आहे। एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, सरसगट कर्जमाफी या ठिकाणी होणार नाही आहे, तर ठराविक पात्र शेतकऱ्यांनाच ही सवलत दिली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, पात्रतेसाठी जी पहिली अट आहे ती म्हणजे सन 2021 ते 25 दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले असेल अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर दुसरी जी पात्रता आहे ती म्हणजे नियमित कर्जफेड करणारे जे शेतकरी आहेत, बँकेचे कर्ज नियमितपणे कर्ज भरत आहेत, त्यांच्या कर्जातून त्या शेतकऱ्यांना 25,000 रुपयांची सवलत या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढची जी अट आहे ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी फक्त 1.5 लाखापर्यंतच कर्ज काढले असेल तर 1.5 लाख रुपयांचेच कर्ज माफ या ठिकाणी होणार आहे। जर त्यापेक्षा जास्त कर्ज काढलेले असेल तर ते त्या शेतकऱ्याला स्वतः या ठिकाणी भरावे लागणार आहेत। त्यानंतर पुढची जी अट आहे ती म्हणजे जर एखादा शेतकरी इन्कम टॅक्स भरत असेल किंवा त्या शेतकऱ्याच्या घरात कोणी सरकारी नोकरीला असेल किंवा त्या शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाख रुपयापेक्षा जास्त असेल, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही। त्यानंतरची आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे सरकार कर्जमाफीसाठी या ठिकाणी चौकशी करणार आहे, ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन ही जास्त असेल किंवा ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न हे 3 लाखापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांना त्यातून वगळण्यात येणार आहे। मित्रांनो, कर्जमाफी प्रक्रिया आणि कागदपत्रे कोणती लागणार आहेत हे आपण बघू, पण त्या अगोदर आपण कोणत्या बँकेतील कर्ज माफ होणार आहे हे आपण पाहू। मित्रांनो, ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC, बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कोटक महिंद्रा बँक, विदर्भ ग्रामीण बँक आणि असेच भरपूर यामध्ये बँका आहेत, ज्याची लिस्ट मी टेलिग्राम ग्रुपवर आपल्याला या ठिकाणी टाकून देईल। मित्रांनो, कर्जमाफीसाठी तुम्हाला हे कागदपत्रे या ठिकाणी तयार ठेवायचे आहे, ज्यामध्ये शेतकऱ्याचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो, कर्ज घेतलेले असल्याचा या ठिकाणी तुम्हाला पुरावा द्यायचा आहे आणि 6 महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट। अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्ही जर या 5 अटींमध्ये बसत असाल तर तुम्हाला नक्की कर्जमाफी या ठिकाणी मिळणार आहे। मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा, शेअर करा, म्हणजे त्यांना देखील फायदा होईल। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असेच एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान, जय किसान।